हॅलो फ्रेंड्स, आपलं adityllearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी यामध्ये इतिहासाचा पाठ 1 यावर एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. ती प्रश्नपत्रिका पाहूया. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रत्येकाखाली पर्याय दिलेले आहेत, त्यातील योग्य पर्याय निवडून वाक्य परत पूर्ण करायचे. पहिला आहे, वर्धमान महावीर यांची शिकवण डॅश या ग्रंथात मिळते. त्यामध्ये पर्याय अ आहे उपनिषदे, ब आहे त्रिपिटके, क आहे आगम साहित्य, ड आहे संयम साहित्य. क्रमांक 2ला, भारतीय इतिहासातील सर्वात प्राचीन साधने म्हणजे डॅश होय. अ आहे आरण्यके, ब आहे वेद, क आहे ब्राह्मण ग्रंथ आणि ड आहे उपनिषदे. तिसरा आहे, इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत. अ आहे 2, ब आहे 3, क आहे 4, ड आहे 5. 4 आहे, नाणी, शस्त्रे, मूर्ती ही डॅश साधने आहेत. अ आहे मौखिक, ब आहे लिखित, क आहे भौतिक, ड आहे आधुनिक. असे 4ही उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये योग्य जोड्या लावा. एकूण 4 गुणांचा प्रश्न आहे. त्यामध्ये अ गट आणि ब गट दिलेले आहेत. अ गटामध्ये पहा, 1 नंबरला आहे लिखित साधने, 2 नंबरला आहे भौतिक साधने, 3 नंबरला आहे मौखिक साधने. त्याच्यासमोर आहे अ नंबरला लोकगीते, ब नंबरला परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णन, क नंबरला नाणी आणि शस्त्रास्त्रे. असे याला एकूण 4 गुण आहेत. समोरासमोर उत्तर त्याची तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तिन्ही प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. प्रत्येकाला 2 गुण, असे एकूण 6 गुण आहेत. पहिला प्रश्न आहे, इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनामधील फरक लिहा. दुसरा प्रश्न आहे, भौतिक साधनाचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. तिसरा प्रश्न आहे, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. असे सर्वच प्रश्न तुम्हाला सोडवायचे. प्रश्न क्रमांक 4 आहे, चित्र पाहून साधनाचा प्रकार लिहा. गुण आहेत 3. क्रमांक 1ला आहे मंदिर किंवा वास्तूचे चित्र, ते कोणत्या प्रकारात येते ते लिहायचं आहे. 2ला आहे नाण्याचे चित्र, ते कोणत्या प्रकारात येते ते लिहायचं आहे. तिसरं आहे शिलालेखाचे चित्र, ते कोणत्या प्रकारात येते तुम्हाला लिहायचे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्याही 3 इतिहासाच्या साधनांची नावे लिहा. त्याला 3 गुण आहेत. असे एकूण 5 प्रश्न आहेत. धड्याचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. 5ही प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येईल. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.